महाराष्ट्रात घडलं तेच बिहारमध्ये घडलं. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींच्या सुनामीने महायुतीला रेकॉर्ड ब्रेक जागा दिल्या. बिहारमध्ये त्याच बहिणींनी नितीश कुमारांना पुन्हा एकदा सत्तेत आणलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींमध्ये मुस्लिम महिलांनीही भाजपला भरभरून मतं दिली. महाराष्ट्र असो अथवा दोन्ही राज्यांमध्ये एकाच पॅटर्नने भाजपने बाजी मारली. भाजप आणि एनडीएच्या यशामागचं खरं काय तुम्हीच ऐका. महिलांचं मतदान स्वाभाविक आहे. महाराष्ट्रामध्ये तेच झालं होतं. त्यावेळीसुद्धा मी इथंच होतो. आपण विश्लेषण करत असताना मी म्हणालो होतो की मुस्लिम महिलांनीसुद्धा लाडकी बहीण या योजनेचा फायदा घेऊन भाजपला मतदान केलं आहे. तेव्हा माझ्यासोबतचे काही सहकारी होते, त्यांनी ते अमान्य केलं होतं की नाही मुस्लिम मतदान करत नाहीत, अशाचं काहीतरी विश्लेषण करत होते. ते योग्य नव्हतं. मी पुन्हा तेच सांगतो की व्यावहारिक पातळीवर विचार करतोय मतदार. व्यावहारिक पातळीवर तुम्ही जेव्हा येता तेव्हा महिलांचा विचार करतात. तुम्ही पुरुषी वर्चस्वाखाली ज्या काम करणाऱ्या महिला आहेत, जेव्हा त्यांना आर्थिक स्थैर्य तुम्ही देता तेव्हा त्यांचा विचार निश्चित बदलतो. 100% बदलणार नाही, 80% बदलणार नाही, पण कुठेतरी त्याच्याही खाली पण बदलेल एवढं मी नक्की तुम्हाला सांगतो. 30 जागांचा फायदा हो. इथं म्हणतो की ती मानसिकता वगैरे सगळं, परंतु जे खटाखट मतदानाच्या अगोदर 10,000 पडले, 33 जागा आमदार सर इलेक्शन फिरले. त्याचाच अर्थ आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्व राजकीय पक्षांना महिला कार्यकर्त्या, महिला त्यांचे जे काही नेतृत्व आहे त्यांना तेवढंच महत्त्व द्यावं लागणार आहे. महिला ही आता वोट बँक स्पष्टपणे झालेली आहे. जवळजवळ 50% जो मतदार आहे तो जर महिला असेल असं आपण मान्य केलं तर त्या 50% मतदारांमध्ये पुन्हा ह्याच्यातला आणखीन एक फॅक्टर असा आहे की ज्या पर्सेंटेजमध्ये महिला कमी आहेत पण त्यांनी ते पर्सेंटेज भरून काढलं मतदान करताना. पुरुषांच्या तुलनेमध्ये त्यांनी अधिक मतदान केलेलं आहे. हा सुद्धा एक जास्ती महिलांच्या प्रामाणिकतेचा त्यातला एक भाग असू शकतो कदाचित. तो भाग सुद्धा त्या पक्षाला फायदेशीर ठरला. बिहारचं जे जंगल धोका, तुमच्यासाठी धोका काय आहे? उद्या महाराष्ट्रातल्या बहिणी म्हणतील की बिहार मधल्या बहिणींना 10,000 आम्हाला 1,500. मला पुन्हा प्रामाणिकपणे 21चं आश्वासन बाकी आहे ना, बाकी आहे अजून. पुन्हा प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की एखादी पैसे देणारी योजना आणली म्हणून फक्त झालेलं हे मतदान नाही. आपण एक लक्षात घ्या, SCच्या सर्व जागांवरती जिथे बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला SCच्या जागांवरती आम्ही आता सर्वाधिक जागांवरती आम्ही आघाडीवरती आहोत. हा बदल आहे. आम्हाला जिथं मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे तिथं आम्हाला मोठा लीड आहे. त्या जागा 10 जागा आम्ही तिथं प्लसमध्ये आहोत. म्हणजे नुसताच एखाद्या वर्गाला टार्गेट करून एखादी योजना आणली म्हणून हे यश मिळतंय अशातला भाग नाही. हे मी पुन्हा सांगतो. या निकालाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं विश्लेषण जर करायचं झालं माझ्या दृष्टीनं तर ते मी असं करेल की सर्वसमावेशक सर्व मंडळींना, मुस्लिम समाजामधल्या मंडळींनी, मुस्लिम समाजातल्या आमच्या महिला भगिनींनी भरभरून भारतीय जनता पक्षाला आणि मित्र पक्षांना मतदान बिहारमध्ये केल्याचं स्पष्ट दिसतंय. हे काय नुसतं योजना किंवा पैसे. मला तोच मुद्दा आता चर्चेला आणायचा आहे. जातीपातीचं राजकारण सातत्यानं आरोप केला जातो की धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा या निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दाच आला नाही तरी भाजप जिंकलं. या ठिकाणी मुद्दावून सांगितलं पाहिजेत. आणि जे महाराष्ट्राचं किंवा एकूण देशाचं राजकारण जे बघतात गेल्या 25 वर्षाचं ते माझ्या मताशी सहमत होतील. एक देशातला फेज होता की जिथे फक्त हंग असेंब्लीच यायच्या की हंग लोकसभा यायची आणि त्या फेजनंतर गेले 10-15 वर्ष एक देशातल्या जनतेनं हा मूड बनवला की देशाची जनता भरभरून एक तुम्हाला मतदान करते. 2च शक्यता असतात, एकतर भरभरून तुम्हाला जिंकून देते किंवा दणकून तुम्हाला आपटते. तुम्ही गेल्या सगळ्या विधानसभा घ्या, महाराष्ट्र घ्या, हरियाणा घ्या, दिल्ली घ्या, त्याच्या आधीचं विधानसभा घ्या, या सगळ्या विधानसभेचा हा निकाल आहे. देशाच्या जनतेचा हा मूड आहे की तुम्हाला भरभरून देते. कारण एकूण स्थिरता ही सगळ्यात महत्त्वाची हे देशातल्या जनतेने ओळखलं आहे. त्यामुळे हा त्यातला सगळ्यात एक महत्त्वाचा पॅटर्न आपण लक्षात घेतला पाहिजे. पहिला मुद्दा नाही, पण अपेक्षा होती का? माझा मूळ प्रश्न तो नाही, असं आहे की शेवटी असं आहे, जनता देते तो छप्पर फाडके देते, हेच आपण पाहतो. पण काँग्रेस तुमचं अभिनंदन करायला तयार मेहरबान आहे. त्याचं कारण अभिनंदन करायला तयार नाही आहे तुमचं. नाही, काँग्रेस अभिनंदन करणारच नाही. त्याचं कारण मला आत्ता एक सहज एक किस्सा आणि तो सांगितला पाहिजे की म्हणजे काँग्रेसची अवस्था राहुल गांधींचं वैशिष्ट्यही मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. राहुल गांधींचं वैशिष्ट्य काय आहे? तुम्ही सगळ्यांनी मिळून शाळेमध्ये असताना रविकरण सगळे ज्येष्ठ आहेत, आपण सगळ्यांनी मिडास ट्रस्टची स्टोरी ऐकली असेल. मिडास राजा, तो ज्याला हात लावतो तो पराभूत होतो, सोन्याचा होतो, अशी कथा ऐकली असेल. राहुल गांधींचं वैशिष्ट्य आहे ते काँग्रेसचा पराभव सोडून द्या, पण ते काय ते नेहमीच आहे, नवीन त्यात काही नाही. पण राहुल गांधी, मी उदाहरणासहित बोलतोय, राहुल गांधींनी 2014च्या 15-16ला उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवसोबत युती केली. परिणाम, अखिलेश यादव दणकून आपटले, अजूनही ते बाहेर पडायच्या मूडमध्ये नाहीत.
याच राहुल गांधींनी पश्चिम बंगालमध्ये ममताच्या विरोधामध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी केली. अजून डाव्यांना यशाचा मार्ग सापडला नाही, दणकून डावे आपटले. तिसरं, याच तेजस्वी यादवसोबत त्यांनी 2020मध्ये आणि आता 25मध्ये आघाडी केली, महागठबंधन केलं. तेजस्वी यादवचा कंदील विझूनच गेलास. त्यामुळे मिडास टच नावाची कथा ऐकली होती. आता अँटी मिडास टच नावाची जी कथा आहे ना, ती कथा मला वाटतं आता सगळ्यांनी खरं ही नवीन कथा आपण सगळ्यांना प्रत्यक्षात पाहतोय. ती दंतकथा आहे का खरी कथा माहिती नाही, पण ही मात्र खरी कथा, खरी गोष्ट आपण इथे बघताना घडतोय. आणि त्यामुळे जनता का निवडून देते? स्वाभाविक आहे, विकास आणि शांती हे दोन सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे होते. लालू प्रसाद यादवांचा जंगलराज हा त्यातला जो सगळ्यात अजूनही लोकांच्या स्मरणात येते. त्याच्यामधनं एक विकासासाठी आणि शांतीसाठी मला असं वाटतं बिहारच्या जनतेने हे घवघवीत यश भारतीय जनता पार्टीने नितीश कुमारांच्या पदरात टाकलंय. सातत्याने एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो, तुम्हाला जनतेचा पाठिंबा आहे, तुम्हाला जनता पाठीशी उभं राहून सत्तेत पण पोहोचवतीये, तुमच्याकडे नेतृत्व आहे, मशिनरी आहे, सगळं आहे. असं असताना चुकीचे लोक का तुम्ही सोबत घेता? आता कालचं म्हणजे तुम्हाला नाशिकमधलं ते माहीत असेल, बडगुजर, ज्याला कुत्ता, सलीम कुत्ता बित्ता, हे सगळे लोक काल त्या ह्याच्यामध्ये आपल्या ड्रग्ज प्रकरणातला जो आरोपी आहे तो सुद्धा तुम्ही सोबत घेतला म्हणून तुमच्यावर टीका. मला असं वाटतं की ज्यावेळी तुमच्याकडे असतो, 5 वर्ष झाले तोच आरोपी सुप्रिया सुळेंच्या पक्षात होता, त्यावेळी सुप्रिया सुळेंना असं तातडीने कधी पत्रक काढावं असं वाटलं नाही हो. त्यावेळी त्यांना नैतिकतेच्या, तत्वज्ञतेच्या किंवा कोणती चिंता त्यांना अशी वाटते, त्यावेळी ती वाटली नाही. मुळात असं आहे की ज्यावेळी तुमच्या पक्षामध्ये असे नेते असतात, जेलमधून आलेलं लगेच आपल्या पक्षात घ्यावं, तुम्हाला काय वाटतं? नाही, 2 गोष्टी आहेत. असं आहे की कुठल्याही जे कोणी येत आहेत सोबत त्याच्यावरचं जर काही अशी काही कारवाई सुरू असेल तर ती कारवाई थांबत नाही, पहिला मुद्दा. त्यामुळे असं आहे. दुसरं असं आहे, भारतीय जनता पार्टी आता इतका मोठा पक्ष झाला आहे की अनेक ठिकाणून लोक येऊन त्यांना प्रत्येकाला या देशातल्या राज्यातल्या जनतेला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी जोडलं पाहिजे. याचा अर्थ त्याच्यावरती जर काही असं काही चालू असेल तर ते थांबणार अजिबात नाही, ते कायदा आपल्याकडे काम करेल. पण मुळामध्ये तुमचा बाकीच्यांचा ढोंगीपणा हा सगळ्यांना लक्षात घेतला पाहिजे, इतर पक्षांचा. ज्या बडगुजर संजय राऊत किती वेळा त्यांनी तिथं जाऊन मिठाई खाल्ली नाही का, नाशिकमध्ये जाऊन त्याचा पाहुणचार घेतला नाही का वर्षानुवर्ष? त्यावेळी तुम्हाला ते गोड होते, त्यावेळी चांगले होते. ते तुमच्यापासून गेले म्हणून तुम्हाला त्रास झाला. सुप्रिया सुळेंच्या बाबतीत तेच आहे. तुमच्याकडे वर्षानुवर्ष ते होते, सुखनैव उपभोगत होते, त्यावेळी तुमच्यापासून गेले म्हणून तुम्हाला पत्र लिहायची बुद्धी झाली का? त्यामुळे ज्यावेळी तुमच्याकडे असतं त्यावेळी सगळं छान असतं. मात्र भाजपमध्ये गेला तर भाजपकडे केशवजी, आपण आता महाराष्ट्राला बाहेर सोडून देऊया, महाराष्ट्रातून बाहेर येऊया आणि परत बिहारमध्ये जाऊया. मंदार सर, सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट, थोड्या वेळापूर्वी हर्षवर्धन सपकाळ होते, त्यांना आम्ही राहुल गांधीचं चित्र दाखवलं होतं की त्यांनी कुठून प्रवास केला. आता या इलेक्शनमध्ये बिहारमध्ये नरेंद्र मोदी यांनी 94 जागांवर, म्हणजे विधानसभा क्षेत्राचा जिथं प्रभाव आहे अशा ठिकाणी रॅली घेतली, सभा घेतल्या आणि त्यापैकी एनडीएला 69 ठिकाणी आघाडी आहे. 22 जागांचा फायदा होताना दिसतोय आणि दुसरीकडे महागठबंधन यांना त्याच ठिकाणी 25वर आघाडी आहे, परंतु 20 जागांचं नुकसान होतंय. मंदार सर, 2 कंपॅरिझन आपण बघितले की राहुल गांधी 100-150 पेक्षा जास्त जागांवर प्रवास करतात आणि तिथे काँग्रेस 4 जागांवर फक्त येऊन थांबते, आणि दुसरीकडे मोदी 94 विधानसभा क्षेत्रात रॅली घेत आहेत आणि 69 जागांवर 22 जागांचा फायदा. या रॅलीकडे नरेंद्र मोदींचा प्रभाव नाही या बिहार इलेक्शनमध्ये असं म्हटलं जात होतं. ही जी आकडेवारी आपल्याला दिसते स्क्रीनवर ती त्याला खोटं ठरवते. आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल की नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्यांनी जे म्हटलं गेलेलं आहे, तिथे जी आश्वासनं दिलेली आहेत ती लोकांना जास्ती विश्वासार्ह वाटलेली आहेत. तिथे ज्या पद्धतीनं तिथे त्यांनी एक विकासाच्या योजनांचा एक अक्षरशः पिटारा उघडलेला होता, त्या पिटाराचे सुद्धा हे यश आहे. आणि नुसतं ते यश नाही आहे, तर आज बिहारच्या जनतेला जी त्यांची ॲस्पिरेशन आहे, ज्या पद्धतीनं बिहारच्या जनतेला असं वाटतंय की आपण किमान एक विकासाच्या एका टप्प्यावरती जाऊन पोहोचलं पाहिजे, तो टप्पा अर्धवट ठेवता कामा नये. आणि त्यासाठी जी आश्वासनं मिळालेली होती, डबल इंजिन, ट्रिपल इंजिन वगैरे जी काही भाषा भाजप वापरत असतं, त्या अनुषंगाने लोकांनी हा विचार केला असावा की आता जर आपल्याला विकास मिळवायचा असेल, आता आपल्याला जर प्रगतीपथावर जायचं असेल तर हे सगळं झालं पाहिजे. कारण बिहार आपण लक्षात घेतलं पाहिजे, अतिशय समृद्ध राज्य आहे नैसर्गिकदृष्ट्या. पाणी आहे, भरपूर मोठी शेती आहे, तिथे मनुष्यबळ तिथे चांगलं उपलब्ध आहे. पण हे सगळं असताना सुद्धा तिथे इंडस्ट्रियलायझेशन नाही आहे, तिथे अनेक गोष्टी नाही आहेत. पण आता कुठेतरी टुरिझम वाढायला लागलेलं आहे, मोठमोठे हायवे व्हायला लागलेले आहेत.
ब्रिजेस मोठमोठे व्हायला लागले आहेत. तो ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा कुठेतरी इम्पॅक्ट या बिहारच्या नागरिकांवरती नक्की होत असावा असं वाटतं. हे मंदार सर, तुम्हाला मी का दाखवत होतो, एक मिनिट फक्त. 2020 मध्ये नरेंद्र मोदी यांनी एवढ्याच जागांवर रॅली घेतली होती, पण तेव्हा एनडीए ला जो विजय होता तो 49 जागांवर होता आणि वोट शेअर बघा 38% वोट शेअर हा एनडीएचा होता आणि महागठबंधनला एनडीए पेक्षा जास्त वोट शेअर होता. की जेव्हा असं म्हटलं जात होतं 2020 मध्ये की नरेंद्र मोदींचा प्रभाव जास्त आहे, आणि तीच गोष्ट आपण जेव्हा 2025 मध्ये येऊन बघतोय तर 2020 पेक्षा चांगला परफॉर्मन्स दिसतोय. 69 जागांवर आघाडी दिसते, 22 जागांची लीड दिसते. त्यामुळे जो प्रचार आणि प्रभाव की नितीश कुमार हा चेहरा आहे, मोदींचा प्रभाव नाही, ते सर्व समीकरण इथे तोडताना हे दिसते का आकडेवारी, हेच या विश्लेषणामधून दिसते. एक मुद्दा मांडला पाहिजे की जो मुद्दा म्हणजे मगाशी मी राहुल गांधींचा उल्लेख केलात, मोदींचा उल्लेख केलात. राहुल गांधींनी बिहारमध्ये निवडणूक मतदार यादीच्या संशोधनाबद्दल प्रचंड मोठा विरोध केला होता. हो. पण म्हणजे माहितीसाठी सांगतो, अख्ख्या निवडणूक कॅम्पेनमध्ये काँग्रेस सुद्धा हा मुद्दा वापरला नाही. म्हणजे मला काढून दाखवा की ज्या आपल्या सर्वोच्च नेत्यांनी जो मुद्दा एवढा आकांडतांडव केलं, तो मुद्दा बिहारच्या निवडणुकीत कुठेच नव्हता. बिलकुल